नमस्कार मंडळी, योगूस किचन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ आणि धनकवडीचे त्यांचे शिष्य श्री सद्गुरू शंकर महाराज यांच्या समोर आज आपण हा व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे सद्गुरू शंकर महाराज धनकवडीचे तिथे त्यांचं समाधी स्थान, त्यांना चहा आणि भजी हे नैवेद्य म्हणून खूप आवडत असे. तर त्यांचा हा पदार्थ आज आपण करणार आहोत योगूस किचन मध्ये. मुझको वही जानता है जो खुद को समजता है असं म्हणणाऱ्या शंकर महाराजांना आपण आज नैवेद्य दाखवूयात. चहा आणि त्याच्याबरोबर कुरकुरीत खुसखुशीत खमंग चविष्ट अशी कांद्याची भजी. चला तर श्री स्वामी समर्थ, जय शंकर. तर मंडळी, कुरकुरीत कांदा भजीसाठी लागणारं साहित्य पाहूया. हे पहा, बेसन पीठ लागतं आपल्याला. कांदा भजी म्हटल्यावर कांदा आलाच. कोथिंबीर, चवीनुसार मीठ, मिरची, सोडा म्हणजे खाण्याचा सोडा, घरगुती मसाला आणि हळद आणि तळण्यासाठी तेल. तर मंडळी चला आपण रेसिपी पाहूया. तर मंडळी, असा हा जाडसर कापून घेतलेला कांदा आहे बघा. 3 छोटे कांदे आपण कापून घेतलेले आहेत, ते आपण ह्यात काढून घेऊयात. हे पहा, जरा असे मस्तपैकी सुटे करून घेऊयात, म्हणजे छान त्याची भजी जमून येते. त्याच्या पाकळ्या अशा थोड्याशा सुट्या करून घेऊयात आपण. हे पहा, पाकळ्या अशा मोकळ्या करून घेऊयात. आणि आता याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे पहा, हे चिमूटभर मीठ फक्त अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेलं आहे. सुद्धा यात छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात कोथिंबीर घेतो आहोत आपण. सर्व टाकायची ही सगळी कोथिंबीर, आपण वाटीभर कोथिंबीर आपण कापून घेतली, टाकलेली याच्यामध्ये सुद्धा जरा आपण अशी छानपैकी मिक्स करून घेऊयात. याच्यानंतर ही मिरची, 2 ते 3 छोट्या मिरच्या आपण कापून घेतलेल्या आहेत. हे अशा पद्धतीने सर्वत्र पसरून घेऊयात. त्याच्यानंतर 1 चमचा आपण हळद टाकूयात. थोडीशी आणखी घेऊ. त्याच्यानंतर खाण्याचा मसाला जो आहे आपला घरगुती मसाला, प्रत्येकाच्या चवीनुसार आपण घेऊयात. ज्याला जसं तिखट हवं आहे तसं आपण ते घेऊ शकतो. मी 3 चमचे टाकलेले आहेत. आता हे पुन्हा आपण सगळं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे याला सगळ्याला पाणी सुटेल. मित्रांनो, आपल्याला पाणी जे आहे ते अगदी नावाला थोडंसं ओलसर करण्यापुरतंच वापरायचं. कमीत कमी पाणी वापरायचं आपल्याला मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कांद्याला लागेल एवढंच पीठ आपल्याला वापरायचं आहे. एकदम भसाक्कन आपल्याला ते ओतायचं नाही आहे. आणि कांद्याला त्याचं स्वतःचं पाणी सुटतं मित्रांनो. हे पहा, तर थोडंसं त्याला पाणी सुटू लागलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसन पीठ. हा 1 चमचा भरून आपण फक्त आधी टाकतो आहोत. हे बघा, असं पसरून घेऊयात. गरज पडली तरच आणखीन घ्यायचं आहे आपल्याला. आधी हे मी मळून पाहतो, आणि जर गरज पडली तरच आपल्याला मित्रांनो वरती पीठ घ्यायचंय. हलकसं, एकदम हलकसं भजी बांधण्यापुरती थोडंसं आपण तेल, हे पाणी टाकतो आहोत. हे पहा,
हे बघा असं जरा पाण्याचा हपका दिलेला आहे आणि आता आपण ते पीठ पुन्हा एकदा मिक्स करूयात. आता आपल्याला समजतंय मित्रांनो की आपण हे मळून घेतल्यानंतर थोडंसं हलकंसं पीठ आपल्याला लागेल, तर आपण हे अशा रीतीने पुन्हा एकदा त्याच्यावरती पीठ टाकून घेतलेलं आहे. हे पुन्हा आपण छानपैकी मळून घेऊयात. आणि आता पुन्हा एकदा जरा हलकासा पाण्याचा हपका आपण त्याच्यावरती देणार आहोत. अंदाज घेत घेतच आपल्याला हे पीठ मळायला लागतं मित्रांनो, नाहीतर एकदम पातळ होऊन ती भजी मित्रांनो छान जमत नाही. हे बघा आता आपण तेल तापायला ठेवलेलं आहे, पण तेल जे आहे ते अतिशय कडक असं तापून घ्यायचं आहे. नॉर्मल तेलात जर भजी सोडली तर ते नरम होते. कडक कुरकुरीत भजी होण्यासाठी एवढं कडक तेल तापलंच पाहिजे. आपण जरा चेक करूयात की तेल तापलंय की नाही, तरच आपल्याला भजी सोडायची आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा चुरचुरलं एकदम व्यवस्थित, ते छान तळलं जाते. तर माझ्या मते आता आपण ह्यामध्ये खाण्याचा सोडा आधी आपण टाकायचा आहे. नावाला खाण्याचा सोडा टाकायचा आहे अगदी. हे बघा हे आता असं पटकन मळून घ्यायचंय आणि मग आपले ते बघा तोपर्यंत तेल कसं चुरचुरत कडकडीत तापलेलं आहे, कडक तापलेलं आहे तेल. आणि आता ह्याच्यामध्ये आपण छोट्या छोट्या हे सोडतो आहोत. वाह, हे बघा मंडळी छान कुरकुरीत भजी भाजली जाते आपली. मंडळी हे पहा कुरकुरीत भजी भाजलेली आहेत. आपण हे काढून घेऊयात प्लेटमध्ये. टेम्पटिंग अशी ही भजी झालेली आहे. आता पुढच्या पण टाकूयात मित्रांनो. हे पहा मंडळी अशा रीतीने तुम्ही बघू शकता. छानपैकी खेकडा भाजी पण म्हणतात त्याला. तर ती छान झालेली आहे. अशी निथळून घ्यायची मंडळी आणि मग ह्या प्लेटमध्ये टाकायची आहे. मंडळी भजी बरोबरच जरा झणझणीत झटका बसण्यासाठी ह्या तिखट मिरच्या मध्ये काप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ भरलेलं आहे मंडळी. ते आपण आता तेलामध्ये सोडूयात. जरा मिरच्या तळताना जपूनच बरं का. हे बघा तडतडल्या कशा, खतरनाक. आता या काढून टाकूयात लगेच. फार करपवायच्या नाहीत. कच्च्या पक्क्या असतील तर जरा खायला अजून मजा येते. दाता खाली चावायला मजा येते.
ये बाबा. महाराज, योगूज किचन मधली भजी गोड मानून घ्या. जय शंकर. ना चिंता ना भय, शंकर बाबा की जय. महाराज, भजी गोड मानून घ्या. महाराज, तुमच्या आवडीचा चहा केला आहे. चहा गोड मानून घ्या. स्वामी महाराज, चहा घ्या. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. तर महाराज, तुमच्या परवानगीनं आता याची चव चाखतो आहोत. मंडळी, शंकर महाराजांच्या परवानगीनं आपल्या ह्या कुरकुरीत भज्याची चव चाखतो आहे. वा, अतिशय कुरकुरीत, खमंग, चटपटीत, चविष्ट. आणि त्याच्याबरोबर ही मिरची. ओ हो हो हो, एक नंबर. म्हटले अशाच चविष्ट, चमचमीत अशा पदार्थांची चव चाकण्यासाठी, ते करून पाहण्यासाठी पाहत राहा योगूज किचन. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्ह्यू करा, पास ऑन करा, फॉरवर्ड करा. योगूज किचन. तुम्हाला असे आणखीन कोणते कोणते पदार्थ खायला आवडतील हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. खात राहा, सुखात राहा. योगूज किचन. कांदा भाजी.